नमस्कार मित्रांनो, तर आपण सध्या आलेलो आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी तळेगाव दाभाडे, जे पुण्याजवळून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. तळेगाव रेल्वे स्टेशनपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई पुणे महामार्गालगत जर तुम्ही जात असाल तर NH4 हा जो आहे नॅशनल हायवे 4 याच्याजवळून तुम्ही सहजच पोचता येतं. तर बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे दुसरे घर मानलं जातं, कारण 1948मध्ये हे घर त्यांनी घेतलेले आहे आणि हे घर त्यांचं 65 एकर जमीन विकत घेतली होती. त्यामध्ये हा बंगलासुद्धा त्यांनी घेतला होता. इथे तुम्ही बघू शकता की जिथे नागपूरमध्ये त्यांनी दीक्षा घेतली त्याची 3D पेंटिंग इथे बनवलेली आहे. जर तुम्हाला इथे कधी व्हिजिट करायची असेल तर याची वेळ आहे सकाळची 6 ते रात्री 9पर्यंत आणि इथे शुल्क कुठलंही नाही आहे, म्हणजे पैसे वगैरे तुम्हाला फी वगैरे काही लागणार नाही. आणि जर नियर स्टेशन म्हणायचं असेल तर तुम्हाला तळेगाव दाभाडे हे पुण्यावरून एक लोणावळा लोकल जातं, त्यामध्ये ही स्टेशन तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर आपण आता एंटर करतो आहे, ज्यामध्ये शिवाजी महाराजांचा आणि गौतम बुद्धांचा फोटो तुम्हाला दिसू शकता. आणि जसं मी एंटर केलं तसं त्यामध्ये भारताची राज्यघटना आपली, आणि तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर अशा गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यू जे मूर्ती आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहे. आणि इथे बरेच आता म्हणजे MPSC UPSC करणारे इथे स्टुडंट जे आहे अभ्यास करताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथे दीक्षाभूमीची कलाकृती ठेवण्यात आलेली आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे त्यांचे कपाट आहे, जे तुम्ही बघू शकता. जसं आपण सेकंड रूममध्ये एंटर केलं तुम्ही बघू शकता की इथे गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवलेली आहे, जी की खूप अशी सुंदररीत्या इथे त्यांनी मेंटेन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की या बंगल्यामध्ये आता सध्या CCTV पण लावलेली आहेत, कारण बरेच जण इथे अभ्यास करतात. आणि तरी ते 14 एप्रिल रोजी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते तेव्हा इथे कार्यक्रम, आणि 26 नोव्हेंबरचे संविधान दिन म्हणून आपण मानला जातो, धम्मचक्र दिन, धम्मचक्र परिवर्तन दिन, असे बरेच इथे कार्यक्रम होतात. इथे बघू शकता तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लागलेला आहे आणि बाजूला बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा एक स्टॅच्यू आहे. आणि हा असा परिसर खूप सुंदर असा इथे ठेवण्यात आलेला आहे, जे की तुमचं मन प्रसन्न करेल. तुम्ही खरं तर एकदा इथे व्हिजिट करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे इम्पॉर्टन्स, त्यांनी दिलेलं महत्त्व आणि एक आपल्या मनाला लाभलेली शांतता हे तुम्हाला तुम्ही बघू शकता. परिसर खूप सुंदर असा ठेवण्यात आलेला आहे. भीम अनुयायी इथे बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच संख्येने इथे येतात घर बघण्याकरिता. आणि घराचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची
प्रकृती खालावली होती तेव्हा त्यांना डॉक्टर यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही एका अशा शांत ठिकाणी जाऊन आराम करावा. जिथे निसर्गरम्य वातावरण असेल. इथनं लोणावळा 30 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही कधी लोणावळ्याला जात असेल किंवा पुण्याला येत असेल मुंबईवरनं तर तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट द्या. धन्यवाद.